नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करत आहे। म्हणजे मकर संक्रांतीला आपण काही डेकोरेट करत असतो, त्यामध्ये एक डॉल असते। तर ती डॉल कशी बनवायची, तिळाची डॉल, ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये एक वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे। इथे आपण चिक्कीचा गूळ वापरू शकतो, साधा गूळ देखील चालेल। तर इथे आपल्याला जे गुठळ्या होतात, जे आपण टाकलेला आहे गूळ, त्याच्या गुठळ्या पूर्णपणे आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला स्लो गॅस करायचा आहे आणि आपला जो चमचा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फिरवत जायचा आहे, जेणेकरून तो पूर्णपणे प्लेन होईल। प्लेन झाल्यानंतर आपल्याला त्याचं व्यवस्थित आपल्याला सारण तयार होईल आणि त्याच्याने आपल्याला आकार व्यवस्थित देता येईल। गूळ आपला चांगला प्लेन झाल्यानंतर त्याला आपल्याला चेक करायचं आहे। आता चेक कसं करायचं तेही देखील सांगते। तर आता आपण पूर्णपणे आपला गूळ डार्क झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाणीमध्ये टाकल्यानंतर तो पूर्णपणे असं चिपकलेला असेल असं आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे हा आपला सारण तयार करण्यासाठी योग्य आहे। आपले जे गूळ टाकलेला आहे त्याला बबल्स देखील येत आहे, तुम्ही बघू शकता। म्हणून गॅस स्लो ठेवायचा, नाही तर पूर्णपणे गूळ जळू शकतो। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी छान अशी आपल्याला तीळ टाकायची आहे। पांढरी तीळ घेतली तर खूपच छान। तर आपल्याला ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचा एक गोळा तयार होईल, म्हणजे ते सारणाचा आपल्याला एक गोळा तयार करायचे। गोळा एक नाही तर दोन तयार करू त्यामध्ये, म्हणजे आपल्याला त्याचा फ्रॉकचा आकार द्यायचा आहे। जी डॉल हे मिश्रण गरम गरम असेल तेव्हाच आपल्याला पाटाला तूप लावून लाटून घ्यायचं आहे। दोन लाटी आपल्याला लाटून घ्यायचं चपातीसारखं। छान असं बारीक लाटल्यानंतर अशा पद्धतीने ती लाटी तयार होते। दुसरी पण आपल्याला पटकन लगेच लाटून घ्यायचं आहे। दोन पॉट घ्यायचे आणि दोघांमध्ये लाटून घ्यायचं। जर आपल्याला डिझाईन हवी असेल तर आपल्या ते चिरंगी दाणे म्हणजे हलवा असतात ना, त्यांच्याने आपल्याला डिझाईन द्यायची आहे। तर अशा पद्धतीने दोन झाले आहेत। इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत, एक वाटी खाली ठेवण्यासाठी आणि दुसरी वरती आकार देण्यासाठी, म्हणजे बॉन्सी आकार येईल, त्यांचा छान आपला फ्रॉक तयार होईल असा आपल्याला आकार द्यायचा आहे। व्यवस्थित हाताने त्याला आपण कवर करू शकतो आणि जे वरची लेअर असेल त्याला देखील आपण असं छोटे छोटे आकार देऊ शकतो, जेणेकरून तो फ्रॉक सुंदर वाटेल। मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे ग्लास असेल, अशी वाटी नसेल तरी चालेल, ग्लासचे देखील ते होऊ शकतं। छोटा ग्लास असतो लहान मुलांसाठी आपण आणलेला, त्याच्याने देखील आपण आकार देऊ शकतो। खूप सोपं आहे, तुम्ही ट्राय नक्की करा। आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा पण आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते। आता मी तर दुसरे एक बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी तांदूळ टाकून घेतलेला आहे। तांदूळ गहू काहीही चालेल। तर तिथे आपली जी केक बनवायची डॉल असते ना, ती आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायची आहे। मार्केटमध्ये डॉल तुम्हाला सहज मिळून जाईल, जास्त महाग देखील मिळणार नाही, पण तुम्हाला छान ज्या केसांची आपल्याला डॉल पाहिजे तशी मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला तर त्याचा वरचा भाग तयार करायचा आहे। तर छान असा आपल्याला ब्लाऊजचा भाग तयार करायचा आहे। वरच्या साईडला तिला अशा पद्धतीने टॉप साईडने आपल्याला कवर करायची आहे, जेणेकरून ती संपूर्ण बनेल। आणि त्यानंतर आपल्याला वरती त्याला एक लटकन किंवा काहीतरी आपल्याला बनवायचं असतं, तर आपण तीळचं आपण एक असं गोळ तयार करणार आहोत आणि तिथे आपण असं त्याला टच करून द्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला ते क्लिअर दिसेल, त्याचीवाली जी आपली फिनिशिंग असेल ती छान दिसायला हवी, तरच ती छान दिसेल। तर आपली डॉल एकदम छान दिसायला लागलेली आहे। तिला दोघा साईडने मी कवर करून घेतलेला आहे आणि थोडं डेकोरेट करणार आहोत। जे हलवा असतात ना आपले, त्याच्याने आपण कलरमध्ये घेतले तरी चालतील, त्याच्याने देखील छान दिसेल। जर तुम्हाला मकर संक्रांतीला आपल्या तिळगुळ घ्या ज्या दिवशी असते, म्हणजे ज्या दिवशी आपला कार्यक्रम असतो हळदी कुंकूचा, त्या दिवशी आपण असं डेकोरेट करू शकतो। आता खूप छान नवीन नवीन डेकोरेशन निघालेलं आहे। तिळाची आपण टोपी देखील बनवू शकतो। हलव्याचे दागिने जर तुम्हाला बघायचे असतील त्याचे देखील मी लिंक तुम्हाला शेअर करेल, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तुम्हाला ही डॉल कशी वाटली, सोपी वाटली, इझी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।